नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहोत लॉजिकचा नेक्स्ट पार्ट। हा आपला आहे लॉजिकचा पाचवा व्हिडिओ आहे। आज आपण जे मागच्या लेक्चरला घेतलं आहे, काय होतं आठवतं आहे तुम्हाला? आपण घेतलं होतं टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिंजन्सीचे एक्झाम्पल्स। ट्रूथ टेबल आपण तयार केलेले होते आणि त्याच्यावरून आपण ते दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न हे टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी ते शोधलं होतं। एकदा का तुम्हाला ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस झाली, तुम्ही एकदा का ट्रूथ टेबल तयार करू शकलात, तर आपण त्याच्या पुढचा भागात सुरू करणार आहोत। आणि तो पुढचा भाग आहे, आजचा पहिला टॉपिक आहे क्वांटिफायर्स आणि त्याच्यावरून तयार होणारे क्वांटिफाईड स्टेटमेंट्स। बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जेव्हा स्टेटमेंटची डेफिनेशन शिकलो होतो, त्यात आपण असं शिकलो होतो की दिलेलं एक सेंटेन्स जर ते डिक्लेरेटिव्ह असेल आणि त्याला जर एक फिक्स व्हॅल्यू असेल, मग ती व्हॅल्यू भले ट्रू असो किंवा ती भले फॉल्स असो, जर त्याला एक फिक्स व्हॅल्यू असेल तर त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट असं म्हणतो। आणि मग आपण त्याची एक्झाम्पलसुद्धा घेतली होती। त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल अशी होती की समजा ही इज अ म्युझिशियन, समजा एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं ही इज अ म्युझिशियन, तर आपण काय करायचो, आपण असं लिहायचो धिस इज ॲन ओपन सेंटेन्स। हे काय ओपन सेंटेन्स आहे, ज्याच्यामुळे याचं फिक्स व्हॅल्यू नाही ना। ही इज अ म्युझिशियन, ही म्हणजे कोण हे आपल्याला माहीत नाही, मग कोणी हो पण म्हणेल, कोणी नाही पण म्हणेल। समजा आपण विशिष्ट व्यक्तीविषयी बोललो, AR रहमान इज अ म्युझिशियन, असं डोक्यात ठेवून जर ही इज म्युझिशियन म्हटलं ते ट्रू असेल, दुसऱ्या कोणाविषयी जो म्युझिशियन आहे त्याविषयी बोललं ते फॉल्स असेल। मग याला फिक्स व्हॅल्यू नाही, आपण अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं, मग इट इज नॉट अ स्टेटमेंट। म्हणजे असं हे अशा सेंटेन्सला आपण म्हणायचो इट इज नॉट अ स्टेटमेंट, कारण हे ना एक्सक्लेमेटरी आहे, ना इथे इंट्रोगेटिव्ह आहे, ना इम्पेरेटिव्ह आहे, पण त्या सेंटेन्सला तसा काही अर्थ पण नव्हता। असंच आपण एक सेंटेन्स घेतलं होतं x+3=5 सारखं। आता ह्या दोघांमध्ये फरक असा आहे की हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, x+3=5 आणि आपण याला सोडवतो, एक्सची व्हॅल्यू वगैरे काढतो, पण हे जर आपण स्टेटमेंट आहे का असं जर चेक करायचं ठरवलं तर ते एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं ना। म्हणजे जर आपण एक्स व्हॅल्यू 1 टाकली तिथं 1+3 होणार आणि 3=5, मग हे फॉल्स होईल, बरोबर। जर मी एक्स व्हॅल्यू इथे 2 टाकली तिथे 2+3 होईल 5 आणि हे पण 5 आहे, म्हणजे हे ट्रू तयार होईल। म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती कधी फॉल्स आणि कधी ट्रू अशी येणार आहे, मग याला फिक्स व्हॅल्यूच नाही आहे। मग अशा वेळेस आपण याला काय म्हणतो, इट इज नॉट अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट नाही आहे। असे काही एक्झाम्पल पण आपण पहिल्या एक्झरसाईजमध्ये घेतलेले होते। पण अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला मॅथ्समध्ये नेहमी मिळतात आणि मॅथमध्ये आपल्याला असे इक्वेशन सॉल्व पण करायचे असतात। म्हणून अशा स्टेटमेंटसाठी की ज्या ठिकाणी इक्वेशन आलेलं आहे, व्हेरिएबल आलेलं आहे, अशा इक्वेशनमध्ये आपण याला काही विशिष्ट नंबरसाठी ट्रू आणि काही नंबरसाठी फॉल्स अशा प्रकारे लिहू शकतो। आणि असे सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी क्वांटिफायर्स वापरतात। जे सिम्बॉल वापरतात ना, अशा सेंटेन्सला स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जे सिम्बॉल वापरले जातात त्यांना म्हणतात क्वांटिफायर्स। मग याच्यामध्ये एकूण 2 प्रकारचे सिम्बॉल आहेत। मग क्वांटिफायर्स त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सिम्बॉल आहेत। एक जो सिम्बॉल आहे तो असतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स। म्हणजेच काय, तो काही नॅचरल नंबरसाठी ट्रू असतो किंवा काही इंटिजरसाठी ट्रू असतो, तर काही इंटिजरसाठी फॉल्स असतो। असा जो
सिम्बॉल असतो त्याला आपण म्हणतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. यासाठी नॉर्मली अशा प्रकारचा सिम्बॉल यूज केला जातो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल की समजा एक सेंटेन्स आहे, हेच सेंटेन्स मी घेतो, x+3 = 5 सच दॅट x बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर. बरोबर. जर मी हे सेंटेन्स असं लिहिलं तर ते काय झालं, x+3 = 5 सच दॅट x बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर. म्हणजेच नॅचरल नंबरमध्ये x+3ची व्हॅल्यू 5 येते. पण जर तुम्ही खरोखर नॅचरल नंबर इथे टाकले तर x = 2 जर सोडला तर कोणत्याच व्हॅल्यूसाठी एक्सच्या हे ट्रू येणार नाही आहे. बरोबर. म्हणजेच एक तरी व्हॅल्यू नॅचरल नंबरमध्ये अशी आहे ज्याच्यामुळे हे सेंटेन्स हे ट्रू होणार आहे. मग याला आपण क्वांटिफायरचा यूज करून, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा यूज करून ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग ह्या सिम्बॉलचा जो मिनिंग असतो तो असतो ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ द गिवन सेट. ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ गिव्हन सेट. द सेंटेन्स हॅव ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. कमीत कमी एका तरी व्हॅल्यूसाठी दिलेल्या सेटमधल्या ती जर दिलेली सेंटेन्सची व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू, ही जर ट्रू येत असेल तर आपण ह्या स्टेटमेंटला क्वांटिफायर यूज करून ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे आपण कसं लिहितो बघा, युजिंग क्वांटिफायर्स. ह्या क्वांटिफायरचा यूज केला मी, तर मी असं लिहिल एक्झाम्पल हे की अँड देअर एक्झिस्ट x बिलॉंगिंग टू n. याचा मिनिंग असं असतो, देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक नंबर नॅचरल नंबरमध्ये असा आहे सच दॅट x+3 = 5. याचा मिनिंग काय झाला, कमीत कमी एक नंबर नॅचरल नंबरमध्ये असा आहे ज्याच्यामध्ये 3 जर तुम्ही ॲड केला तर तुम्हाला 5 मिळेल. आणि यू नो दॅट इट इज ट्रू स्टेटमेंट. बरोबर आहे ते, कारण एक नंबर असा मला नक्कीच माहीत आहे नॅचरल नंबरमध्ये की ज्याच्यामध्ये जर मी 3 ॲड केला तर मला 5 मिळेल. म्हणून हे स्टेटमेंट आहे का जर असं विचारलं तर आपण लिहितो दिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. आणि मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू t. म्हणजे आपण जे सेंटेन्स हे ओपन सेंटेन्स होतं ज्याला ट्रूथ व्हॅल्यूच नव्हती, आपण त्या सेंटेन्सला क्वांटिफायर वापरून आपण त्याला ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केलं. मग हे जे आपण कन्वर्ट केलं, या कन्वर्ट केलेल्या स्टेटमेंटला म्हणतात क्वांटिफाईड स्टेटमेंट. लक्षात आलं थोडंसं. मग मिनिंग जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरमध्ये कमीत कमी एक तरी नंबर असा पाहिजे ज्या नंबरमुळे दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू तयार झालं पाहिजे. मग समजा मी याचं दुसरं एक्झाम्पल घेतलं. समजा मी याचं एक्झाम्पल नंबर 2 घेतला. मी काय घेतो बघा, मी एक्झाम्पल असं घेतो आहे की एक सेट आहे माझ्याकडे, तो सेट आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 नंबर्स आहे. ओके. आणि मी काय करतो आहे, मी असं म्हणतो आहे की x+5 इज लेस दॅन 9. x+5 is less than 9 for x belonging to a. x जर x हा a मधलं एलिमेंटचा सेट असेल तर x+5ची व्हॅल्यू कशी येणार आहे, 9पेक्षा छोटी येणार आहे. जर तुम्ही इथं ॲक्च्युली a सेटमधल्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या, जर तुम्ही x ची व्हॅल्यू 1 टाकली, x ची व्हॅल्यू 2 टाकली, x ची व्हॅल्यू 3 टाकली, तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत तुम्ही x = 3 टाकताय, 1 टाकलं, 2 टाकलं, 3 टाकलं, तोपर्यंत हे स्टेटमेंट ट्रू. बरोबर. म्हणजे काही व्हॅल्यूसाठी स्टेटमेंट जर याला स्टेटमेंट म्हटलं तर हे ट्रू येणार आणि काही व्हॅल्यूसाठी ते फॉल्स येणार. मग आपल्या डेफिनेशननुसार कधी ट्रू आणि कधी फॉल्स असेल तर हे ॲक्च्युली स्टेटमेंट म्हणण्याच्या लेवलचं नाही आहे. म्हणजे हे स्टेटमेंट नाही आहे असं आपण लिहितो नेहमी.
बरोबर. पण मला याला जर स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, कारण हे मॅथमॅटिकल वेचं इनइक्वेशन आहे आणि याची आपल्याला गरज मॅथमध्ये नेहमी पडत असते, म्हणून अशा ओपन सेंटेन्सला आपण स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ते पण ट्रू स्टेटमेंटमध्ये. तर ह्या सर्व इलेमेंट्ससाठी हे दिलेलं सेंटेन्स हे ट्रू आहे की यातल्या काही नंबरसाठी ट्रू आहे, एवढंच आपल्याला चेक करायचं असतं. आणि जर ते काही नंबरसाठी जर ते ट्रू असेल तर हे ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट असं होतं. क्वांटिफायर्स वापरून मी याला ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट असं करतो की देअर एक्झिस्ट, म्हणजे काही नंबर सेट एमध्ये असे आहेत सच दॅट की ज्याच्यामुळे x+5ची व्हॅल्यू 9पेक्षा छोटी आहे. लक्षात आले ना, की काही नंबरसाठी जर ते दिलेलं सेंटेन्स ट्रू होत असेल तर त्यावेळेस आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरतो. मग याचप्रमाणे दुसरा पण एक क्वांटिफायरचा प्रकार असला पाहिजे, त्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स नावावरून कळत असेल ना, युनिव्हर्सल म्हणजे सर्व नंबरसाठी ट्रू पाहिजे, तर त्यासाठी साधारणतः असा सिम्बॉल यूज केला जातो. यालाच आपण फॉर ऑलचा सिम्बॉल म्हणतो. मग दिलेल्या सेटमधल्या प्रत्येक नंबरने जर दिलेली जी कंडिशन आहे ही जर ट्रू होत असेल तर त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरून लिहू शकतो. म्हणजे कसं, इथं आधी मी डेफिनेशन लिहितो. इफ all the values in given set satisfy the condition or given condition, then the quantifier for all will be used to get true statements. म्हणजे कसं बघा, आता फॉर एक्झाम्पल मी घेतो. समजा मी एक सेट घेतला, त्या सेटमध्ये एलिमेंट आहे 2, 4, 5, 6 आणि 8, बरोबर. आणि मी एक स्टेटमेंट ह्या एसाठी लिहितो आहे. स्टेटमेंट मी असं म्हणतो आहे पण ॲक्च्युअली ते सेंटेन्स आहे आता, की x बिलॉंगिंग टू ए अँड मी लिहितो इथे x² + 1 इज ग्रेटर दॅन 4 सॉरी x² + 1 इज ग्रेटर दॅन 4. आता जर हा सेट नसता एक्सची कोणती पण व्हॅल्यू घेतली असती, कोणता नॅचरल नंबर घेतला असता, तर काही नॅचरल नंबर तुम्हाला नक्कीच असे मिळाले असते की x² + 1 हा ग्रेटर दॅन 4 नसता आला. फॉर एक्झाम्पल x1साठी होल नंबर घेतले असते 0 पण आहे, -1 पण आहे, किंवा फ्रॅक्शन घेतले तर मग खूपच नंबर मिळतात. पण इथं दिलेला सेट पण घ्यायचा आहे ना. मग सेट कोणता दिलेला इथे हा 2, 4, 5, 6, 8चा. जर तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायच्या ठरवल्या तर तुमच्या लक्षात असेल की 2 जर टाकला तर 2² + 5 येणार, तो ग्रेटर दॅन 4 आहे. 4 टाकला, 5 टाकला, 6 टाकला, 8 टाकला, तर एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी दिलेल्या सेटमधल्या एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे स्टेटमेंट, हे सेंटेन्स हे ट्रू आहे, म्हणजेच ते स्टेटमेंट आहे, बरोबर. आणि इथे हा आहे क्वांटिफायर. फॉर ऑलचा क्वांटिफायर जर मी इथे यूज केला की सर्व एक्सच्या व्हॅल्यूसाठी दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे, तर मी याला ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे बघा, मी लिहिताना कसं लिहिल, मी क्वांटिफायर वापरणार आहे फॉर ऑलचा. मी इथं असं लिहिल, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए द कंडिशन x² + 1 ग्रेटर दॅन 4 सच दॅट x² + 1 इज ग्रेटर दॅन 4. मग हे स्टेटमेंट आहे का आता? मग दिस इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू. म्हणजे आपण त्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करून त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आणू शकतो. जर तुम्हाला थोडीशी आयडिया क्वांटिफायरची आली असेल ते थोडंसं अजून चांगलं होण्यासाठी आपण काय करूया, आपण बुकमधले एक्झाम्पल्स घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून थोडी याची आयडिया येऊ शकेल.
बघा दोन प्रकारचे क्वांटिफायर आहेत. दिलेल्या सेटमधल्या काही नंबरसाठी जर दिलेली कंडिशन ट्रू होत असेल तर आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरतो, आणि जर दिलेल्या सेटमधल्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी दिलेली कंडिशन ट्रू होत असेल तर आपण फॉर ऑल किंवा युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरतो, बरोबर. आणि दिलेल्या सेंटेन्सचं आपण ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन करतो. मग क्वेश्चन असा आहे, यूज quantifiers to convert the following open sentences into open sentences define on natural number into a true statement. क्वेश्चन कळालं काय? मग क्वेश्चन असा आहे की क्वांटिफायर यूज करून दिलेल्या ओपन सेंटेन्सला जे नॅचरल नंबरसाठी आहेत व्हेरिएबल त्याला आपल्याला ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा पहिलं एक्झाम्पल असं आहे, x+5 = 7, बरोबर. x+5 = 7. तर बघा मग प्रत्येक नॅचरल नंबरसाठी हे ट्रू येणार का ते तुमच्या लक्षात येईल. जर 1 टाकला नॅचरल नंबर तर हे ट्रू नाही येणार, 2 टाकल्यावर ट्रू येणार, पण 2च्या पुढची कोणती व्हॅल्यू आपण टाकली तरी हे ट्रू नाही येणार. म्हणजे काही नॅचरल नंबरसाठी हे सेंटेन्स ट्रू आहे आणि उरलेल्या नॅचरल नंबरसाठी हे फॉल्स आहे. काहीच्या अर्थ 1 सुद्धा चालेल. मग याला जर मला क्वांटिफायर यूज करून ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करली ते मी क्वांटिफायर वापरेल देअर एक्झिस्ट. का बरं? काही नंबरसाठी येते ट्रू, म्हणून देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर सच दॅट, म्हणजे काही नॅचरल नंबर असे आहेत की ज्यांच्यामध्ये जर मी 5 ॲड केला तर मला 7 मिळतो, बरोबर. हे जे मी स्टेटमेंट लिहिलं आहे हे ट्रू स्टेटमेंट आहे, बरोबर. म्हणजेच धिस इज अ स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रू आहे. आणि मी हे काय केलं, क्वांटिफायर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर घेऊन मी हे स्टेटमेंट लिहिलं आहे. तर बघा दुसरं एक्झाम्पल मी घेतो आहे असं की x² इज ग्रेटर दॅन 0. x² इज ग्रेटर दॅन 0. तर बघा प्रत्येक नॅचरल नंबरसाठी फॉर एव्हरी नॅचरल नंबर इट्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. म्हणजे मी इथं काय लिहू शकतो, कोणतं क्वांटिफायर वापरेल मी, तर प्रत्येकासाठी असेल तर फॉर ऑल युनिव्हर्सल क्वांटिफायर, आणि काहींसाठी असेल तर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. तर मी त्यास लिहिल फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू n, सर्व नॅचरल नंबरसाठी सच दॅट x² इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच हे काय आहे, दिस इज अ क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल. दिस इज अ स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू t. समजते ना? सोपं आहे की दोन प्रकारचे क्वांटिफायर असतात, एक एक्झिस्टेन्शियल आणि एक युनिव्हर्सल. आणि जर दिलेल्या सेटमधल्या काही नंबरसाठी दिलेलं सेंटेन्स ट्रू होत असेल आणि उरलेल्या नंबरसाठी दिलेलं स्टेटमेंट फॉल्स होत असेल तर त्याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरून ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि दिलेलं सेंटेन्स दिलेल्या सेटमधल्या प्रत्येक नंबरसाठी जर ट्रू होत असेल तर आपण त्याला युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरून ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो, बरोबर. मग याचे आपण अजून काही एक्झाम्पल घेऊया. बघा एक क्वेश्चन मी घेतला होता, नॅचरल नंबर यूज करून ते ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करा. दुसरा क्वेश्चन मी असा घेतो आहे, इफ a = 2, 3, 4, 5, 6, द सेट ऑफ एलिमेंट्स 2, 3, 4, 5, 6. क्वेश्चन आहे, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोविंग. आपल्याला काय करायचं आहे, फॉलोविंग स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू काढायच्या आहे. म्हणजे आता आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं नाही आहे किंवा ते ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट पण करायचं नाही आहे, तर दिलेल्या स्टेटमेंटची आपल्याला व्हॅल्यू सांगायची आहे, त्या ट्रू आहे की फॉल्स आहे. बघा मी पहिलं एक्झाम्पल घेतो आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू a सच दॅट
x+3 = 10. तुम्हाला क्वेश्चनचं जर मिनिंग कळालं असेल तर मिनिंग असा होतो, काही नंबर्स काही एक्स असे आहेत सेट ए मधले, म्हणजे सेट एमध्ये जे काही नंबर आहेत त्यातला एखादा तरी नंबर असा आहे की ज्या नंबरमुळे मला x+3 = 10 मिळणार आहे. इथं कोणतं क्वांटिफायर आहे? देअर एक्झिस्टवालं. मग जर आपण चेक केलं तर असा एक तरी नंबर यात आहे का ज्याच्यामुळे x+3 = 10 मिळेल. आणि आपल्याला असंच ओरली कळेल की इथे एक्सवाले जर 7 टाकले तर 7 + 3 = 10 येईल. आणि 7 हा नंबर या पूर्ण सेटमध्ये कुठेही नाही आहे. म्हणजे ह्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी ही जी व्हॅल्यू आहे स्टेटमेंटची ही फॉल्स येणार आहे. म्हणजे हे काय ट्रू स्टेटमेंट तयार होऊ शकत नाही. म्हणजेच हे काय होईल? धिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे का? ते 100% स्टेटमेंट आहे. मग इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? मग याची, कारण त्यात क्वांटिफायर वापरलं ना आपण, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? तर काही नंबरसाठी एक जर नंबर असं मिळाला असतं की ज्याच्यामुळे हे इक्वल आलं असतं x+3 = 10, तरी त्याची व्हॅल्यू ट्रू आली असती. पण असं झालेलं नाही आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याकडे? फॉल्स. समजा मी सेकंड घेतला. सेकंड आहे फॉर ऑल x बिलॉंगिंग टू ए, फॉर ऑल x बिलॉंगिंग टू ए such that x+2 <9, x+2 <9. इथं आहे फॉर ऑल हे क्वांटिफायर. फॉर ऑल म्हणजे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी x+2ची व्हॅल्यू 9पेक्षा छोटी आली पाहिजे. मग आपण जर 2, 3, 4, 5 आणि 6 या व्हॅल्यू जर इथं रिस्पेक्टिव्हली पुट करत गेलो तर आपल्या लक्षात येईल 2 टाकलं, 3 टाकलं, 4, 5 किंवा 6 कोणतीही व्हॅल्यू टाका, ही इथं मिळणारी व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडची ही नक्कीच 9पेक्षा छोटी मिळणार आहे. कारण सगळ्यात मोठा नंबर आहे 6. 6+2 घेतलं तरी मला इथे 8 मिळेल. 8 इज लेस दॅन 9 इज ट्रू. म्हणजे इथल्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी एमधल्या हे दिलेलं सेंटेन्स हे ट्रू आहे. म्हणून ते स्टेटमेंट पण आहे कारण त्याला फिक्स व्हॅल्यू आहे. आपण इथं असं लिहू शकतो, मग धिस इज अ स्टेटमेंट, कारण ते क्वांटिफाईड स्टेटमेंट तयार झालं. मग धिस इज अ स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? इट्स ट्रूथ व्हॅल्यू जी आपल्याला विचारलेली आहे ती आहे ट्रू, कारण प्रत्येक नंबरसाठी ते ट्रू आहे. समजा मी थर्ड एक्झाम्पल घेतला. थर्ड एक्झाम्पल आहे देअर एक्झिस्ट x बिलॉंगिंग टू ए, देअर एक्झिस्ट x बिलॉंगिंग टू ए सच दॅट x+2 <5, x+2 <5. आता बघा काय होईल, काही नंबर असे आहेत सेट एमध्ये की ज्याच्यामध्ये 2 ॲड केल्यावर तुम्हाला 5पेक्षा छोटा नंबर मिळणार. म्हणजे तुम्ही 2 व्हॅल्यू इथे टाकली तर 2 + 2 येतं 4, 4 आहे <5 आहे. पण बाकी एकही नंबरसाठी असं होत नाही आहे. पण कमीत कमी एक नंबर तर मला नक्कीच असा मिळालेला आहे आणि तो क्वांटिफायर पण देअर एक्झिस्टच आहे. म्हणून धिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे का? तर नक्कीच आहे. धिस इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? काही नंबर असे आहेत की ज्याच्यामुळे x+2 <5 येणार, म्हणून त्याची व्हॅल्यू काय? ट्रू आहे. एक तर नंबर मला असं मिळालेलं आहे. समजा मी यातलंच लास्ट एक्झाम्पल घेतलं. ते एक्झाम्पल आहे फॉर ऑल x बिलॉंगिंग टू ए, फॉर ऑल x बिलॉंगिंग टू ए सच दॅट x+6 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 9. सगळे नंबर असे आहेत की ज्याच्यामध्ये जर 6 ॲड केला तर तुम्हाला 9 किंवा 9पेक्षा मोठा नंबर मिळेल. आणि जर तुम्ही चेक केलं इथे, ते म्हणतात सगळे नंबर असे आहेत आणि आपल्याला जर मी इथे 2 टाकला तर 2 + 6 येणार 8, 8 ग्रेटर दॅन 9 नाही आहे. जर मी 3 टाकला तर 3 + 6 हा ग्रेटर दॅन इक्वल टू 9 आहे. म्हणजे 3, 4 आणि 5, 6 या 4 नंबरसाठी हे ट्रू येते, पण 2साठी ते फॉल्स येते. म्हणून इथे फॉर ऑल चालणार नाही. हे जर देअर एक्झिस्टचं असतं तर हे बरोबर आलं असतं. म्हणून हे स्टेटमेंट आहे. धिस इज अ स्टेटमेंट, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज इक्वल टू फॉल्स, कारण ते सर्व नंबरसाठी ते ट्रू नाही आहे. आय होप तुम्हाला त्याची कन्सेप्ट समजली असेल. क्वांटिफायर्स म्हणजे काय आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. तर मी अजून एक क्वेश्चन घेतो आहे आणि त्यानंतर आपण याच्या पुढचं टॉपिक चालू करणार आहोत. क्वेश्चन असा आहे, ए इक्वल टू आपल्याला ए सेट दिलेला आहे 3, 4, 6 आणि 8 या 4 एलिमेंटचा. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू.
पहिले एक्झाम्पल आहे फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए एक्स प्लस 4 लेस दॅन 10. तर हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे, कारण यात क्वांटिफायर आलेलं आहे. आपल्याला फक्त चेक करायचं ते ट्रू आहे की फॉल्स आहे. तर तुमच्या लक्षात येईल एची जर मी प्रत्येक व्हॅल्यू टाकत गेलो तर 3 + 4 लेस दॅन 10 येणार आहे. पण जर मी 8 टाकला तर 8 + 4 इथं 12 येणार आहे आणि हे लेस दॅन 10 काय येणार नाही. म्हणजे 8साठी तरी ते ट्रू नाही आहे. तसंच 6साठी पण ते ट्रू नाही, फक्त 3 आणि 4साठी ट्रू आहे. म्हणजे काही इलिमेंटसाठी सेट एमधल्या दिलेलं क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू आहे आणि काही एलिमेंटसाठी फॉल्स आहे. मग अशा वेळेस आपल्याला जर क्वांटिफायर यूज करायचं असेल तर ते देअर एक्झिस्ट व्हायला असायला हवं. इथं कोणते फॉर ऑल, त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक नंबरसाठी एक्स प्लस 4 लेस दॅन 10, विच इज रॉंग. देअरफॉर दिस स्टेटमेंट have the truth value is equal to false, कारण सर्व नंबरसाठी दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू नाही आहे. पुढचं आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू ए एक्स -3 इज बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर. की एक्स जर आपण कोणती तरी एक व्हॅल्यू सेट एमधली अशी घेतली एक्स म्हणून, त्याच्यातून जर आपण 3 मायनस केले तर आपल्याला नॅचरल नंबरच मिळतो. कमीत कमी एक तर व्हॅल्यू अशी आहे. मग जर तुम्ही चेक केलं, जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू इथं 3 टाकली इथं मला 0 मिळेल आणि तो नॅचरल नंबर नाही आहे. पण जर तुम्ही 4 टाकला, 6 टाकला, 8 टाकला तर तुम्हाला नॅचरल नंबर मिळेल. म्हणजेच तुमच्याकडे काही नंबर असे आहेत, देअर एक्झिस्ट म्हणजे काय, काही नंबर असे आहेत की ज्याच्यामुळे हे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज ट्रू. लक्षात येते ना. आणि आपण हवं तर अजून एक क्वेश्चन घेऊया जेणेकरून आपल्याला अजूनही थोडीशी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. क्वेश्चन असा आहे, युझिंग क्वांटिफायर्स convert given sentences into true statements on natural नंबरसाठी दिलेले जे सेंटेन्स असणार आहे आपल्याला ते ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. बघा याचं मी पहिले एक्झाम्पल घेतो, x² = 25. आता बघा एक्स काय नॅचरल नंबर आहे. मग मला सांगा प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर 25 असतो की काही नॅचरल नंबरचा स्क्वेअर 25 असतो. नॅचरली काही. मग 5चा स्क्वेअरच फक्त 25 नॅचरलमध्ये तरी. म्हणून आपण इथं कोणतं क्वांटिफायर वापरणार, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू एन. काही नॅचरल नंबर असे आहेत इथं सच दॅट वर्ड लिहिला तरी चालतो आणि समजा नाही लिहिलं आणि डायरेक्ट स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं. की काही नॅचरल नंबर असे आहेत की ज्यांचा स्क्वेअर येतो 25. समजा सेकंड एक्झाम्पल घेतलं मी, x - 3 = 11. तर कॉमन सेन्स काय, काही नॅचरल नंबर असे आहेत की ज्याच्यामधून 3 मायनस केल्यावर तुम्हाला 11 मिळेल. सर्व नॅचरल नंबरसाठी मिळू शकत नाही. म्हणून देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर x - 3 = 11. समजा मी थर्ड घेतलं, x - 1 is greater than equal to 0. तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक नॅचरल नंबरसाठी जर नॅचरल म्हणजे 1 टाकली, 2 टाकली, 3 टाकली तर प्रत्येक नॅचरल नंबरसाठी स्टेटमेंट कसं येणार आहे, ट्रू येणार आहे. बरोबर. मग फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर x - 1 is greater than equal to 0. दिस इज द ट्रू स्टेटमेंट. लक्षात येते. आता तुम्हाला क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटविषयी सर्व काही समजलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि आपण आता याच्या पुढचा भाग सुरू करू. बरोबर. याचा जो पुढचा भाग आहे, याचा जो पुढचा एक्झरसाइज नाही म्हणता येणार, याच्या पुढचा टॉपिक आहे, हा टॉपिक आहे ड्युएल स्टेटमेंट्सचा. ड्युएल हे नाव तुम्ही याआधी पण ऐकलेलं आहे. 9thला तुम्हाला ड्युएल स्टेटमेंट्स होते सेट चॅप्टरमध्ये. स्टेटमेंट नाही म्हणता येणार पण ड्युएल सेट तुम्हाला असले पाहिजेत. आपण आता ड्युएल स्टेटमेंटविषयी बोलतो आहे. तर ड्युएल स्टेटमेंट म्हणजे काय, ड्युएल तर ड्युएलमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 3 कामं करायची आहेत. बस एवढं जर 3 कामं तुम्ही केले
तर तुम्हाला ड्युएल स्टेटमेंट लिहिताना काहीही अडचण येणार नाही आहे. पहिलं काम करायचं आहे की रिप्लेस दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये रिप्लेस ऑर बाय अँड. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ऑर ऐवजी अँड लिहायचं आहे. नंतर रिप्लेस अँड बाय ऑर आणि रिप्लेस, हे दोन महत्त्वाचे. ते यालाच मी असं म्हणू शकतो ऑर, जर वर्डमध्ये असेल तर ऑर बाय द लेटर अँड. समजा ऑर लेटर असेल तर अँड लेटरमध्ये कन्वर्ट करा, किंवा रिप्लेस अँड बाय ऑर. यालाच मी असं म्हणू शकतो रिप्लेस टी बाय एफ. समजा टी लेटर असेल त्याऐवजी आपण एफ लेटर यूज करू. रिप्लेस एफ बाय टी. एफ लेटरऐवजी टी लेटर लिहायचं. एवढे जर चेंज तुम्ही केले तर तुम्हाला कोणत्याही स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन करता येईल. याला मी असं पण म्हणू शकतो, कधी कधी काय होतं, रिप्लेस आपल्याला स्मॉल टी हे लेटर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये येतं. स्मॉल टीचा मिनिंग होतो टॉटॉलॉजी. तर अशा वेळेस त्या स्मॉल टीचं कन्वर्जन स्मॉल सीमध्ये करायचं, म्हणजेच कॉन्ट्राडिक्शनमध्ये. कारण स्मॉल टी म्हणजे जर टॉटॉलॉजी असेल तर स्मॉल सी म्हणजे काय असेल, कॉन्ट्राडिक्शन. सिमिलरली जर समजा सी लेटर तिथं असेल, कन्वर्ट सी बाय स्मॉल टी. इथे टीचा मिनिंग होतो टॉटॉलॉजी, ज्याच्याविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. आणि सीचा मिनिंग होतो कॉन्ट्रॅडिक्शन. बरोबर. बाकीचा कोणताही चेंज तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये करायचा नाही आहे. ह्या चेंजेस नंतर जे नवीन स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे त्याला म्हणतात दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट. बस एवढी डेफिनेशन आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं तर तुम्हाला ड्युएल स्टेटमेंटचं एकूण एक एक्झाम्पल सोडवता येणार आहे. आता बघा, मी काय एक्झाम्पल पण घेतो की जेणेकरून थोडीशी आपल्याला कन्सेप्ट अजून चांगली क्लिअर होईल. मी पहिला क्वेश्चन घेतो आहे, राईट ड्युएल ऑफ द फॉलोइंग. राईट ड्युएल ऑफ द फॉलोइंग. आपल्याला ड्युएल लिहायचे. पहिला स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे पी अँड क्यू ऑर आर. आणि आपल्याला ह्या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट लिहायचं आहे. बघा, मग याचं ड्युएल काय येईल, ड्युएल स्टेटमेंट तर मी काय सांगितलं आहे, फक्त एवढंच काम करायचं तुम्हाला. जिथे कुठे ऑर लेटर दिसेल त्याच्याऐवजी अँड लेटर लिहायचं, जिथे कुठे अँड लेटर दिसेल त्याच्याऐवजी ऑर लेटर लिहायचं. आणि जर कधी टी एफ आले असतील तर त्यांना पण रिप्लेस करायचं. मग इथे अँड आणि ऑर लेटर आलेलं, मग याचं ड्युएल काय येईल, ते येईल पी अँड लेटर ऐवजी येईल ऑर लेटर, आणि ऑर लेटर ऐवजी येईल पी अँड पी ऑर क्यू अँड आर. बाकीचं आपल्याला कोणताही चेंज दिलेल्या स्टेटमेंटमध्ये करायचा नाही आहे, तर आपल्याला त्याचं ड्युएल स्टेटमेंट मिळणार आहे. समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतलं, टी ऑर इन ब्रॅकेट पी ऑर क्यू. बघा, ते याचं ड्युएल काय येईल, बघा कॅपिटल टी आलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल टी आलं की ड्युएलमध्ये काय करायचं, त्याला एफ लेटर यूज करायचं. मग ते एफ ऑर ऐवजी येणार अँड, पी तसाच ऑर ऐवजी येणार अँड क्यू. तर याचं ड्युएल स्टेटमेंट तयार झालं, एफ अँड ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल मी घेतो आहे, पी अँड इन ब्रॅकेट निगेशन क्यू ऑर इन ब्रॅकेट पी अँड क्यू ऑर निगेशन आर. मी ज्यावेळेस तुम्हाला रिप्लेस करायला लावलो त्यावेळेस फक्त अँड आणि ऑर विषयी बोललो. मी कुठेही निगेशनविषयी बोललेलो नाही आहे, कुठेही मी इम्प्लिकेशनविषयी बोललेलो नाही आहे, कुठेही मी डबल इम्प्लिकेशनविषयी बोललेलो नाही. त्यामुळे ह्या सिम्बॉलला कुठेही काही चेंज करायचं नाही आहे. चेंज फक्त अँड आणि ऑर हे दोनच फंक्शन होतात आणि टी एफ हे फंक्शन होतात. त्यामुळे याचं ड्युएल जे स्टेटमेंट असेल ते असं तयार होईल, ड्युएल स्टेटमेंट इज. इथे काय पी तसंच राहील, अँड ऐवजी काय येणार ऑर, निगेशन साईन चेंज होत नाही. ऑर ऐवजी येणार अँड, ब्रॅकेट तसंच, अँड ऐवजी येणार ऑर, ऑर ऐवजी येणार अँड निगेशन आर. दिस इज द ड्युएल स्टेटमेंट्स. काय अडचण, हे खूप सोपं आहे. समजा मी दुसरा क्वेश्चन घेतला. क्वेश्चन असा आहे, राईट
द ड्युएल स्टेटमेंट्स, राईट द ड्युएल स्टेटमेंट्स. फक्त इथे मी काय करणार, वर्ड प्रॉब्लेम घेणार आहे. पहिलं एक्झाम्पल आहे, विजय अँड विनय कांट स्पीक हिंदी, कॅन नॉट स्पीक हिंदी. बरोबर. हे स्टेटमेंट आधी आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बरोबर. तर मी कसं लिहिलं, त्याच्यात दोन स्टेटमेंट आहे. लेट पी हे स्टेटमेंट असं आहे, विजय कॅन नॉट स्पीक हिंदी आणि सेकंड स्टेटमेंट आहे, विनय कॅन नॉट स्पीक हिंदी. मी कांटला पण कॅन नॉट स्पीकला मी पी म्हटले. आपण नॉर्मली असं नाही करत. आपण विजय स्पीक हिंदीला जर पी म्हटलं असतं तर कांट स्पीक हिंदीला आपण निगेशन पी म्हटलं असतं. मी डायरेक्ट कांट स्पीक हिंदीलाच पी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे माझं स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म असं तयार होईल. सिम्बॉलिक फॉर्म की पहिलं स्टेटमेंट आहे, विजय कांट स्पीक हिंदी अँड विनय कांट स्पीक हिंदी. ते कसं तयार होईल, पी अँड क्यू. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलं, आपल्याला सांगितलं याचं ड्युएल स्टेटमेंट तयार करा. मग ड्युएल इज, याचं ड्युएल काय येणार, पी अँड क्यूचं. तर आपण काय शिकलो आता, फक्त अँड ऐवजी ऑर लिहायचं आहे. बरोबर. तर आपल्याला मिळेल पी ऑर क्यू. म्हणजेच आपण याला जर कधी व्हर्बल फॉर्ममध्ये लिहिलं, मग इन व्हर्बल फॉर्म, मग व्हर्बल फॉर्ममध्ये ड्युएल इज. मग ड्युएल स्टेटमेंट काय तयार होणार, तर पी म्हणजे काय, पी म्हणजे आहे विजय कांट स्पीक हिंदी. बरोबर. ऑर सेकंड काय येईल, विनय कांट स्पीक हिंदी. बरोबर. विजय कांट स्पीक हिंदी और विनय कांट स्पीक हिंदी. आणि हे काय झालं मग पी ऑर क्यू प्रकारचं स्टेटमेंट. समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं याचं. एक्झाम्पल नंबर 2. माधुरी हॅज curly hairs and brown eyes. बरोबर. माधुरी हॅज कर्ली हेअर्स अँड ब्राऊन आईज. तर आपण काय करणार, याला पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. त्यासाठी आपल्याला दोन सेपरेट स्टेटमेंट लागतील. मी काय करेल, मग लेट पी हे पहिलं स्टेटमेंट घेईल. पहिलं काय येईल, मग माधुरी हॅज कर्ली हेअर्स. बरोबर. सेकंड स्टेटमेंट काय तयार होईल, माधुरी हॅज ब्राऊन आईज. बरोबर. आणि जर मी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे स्टेटमेंट लिहिलं तर कसं येईल ते, तर काय मध्ये अँड आलेलं आहे, माधुरी हॅज कर्ली हेअर अँड ब्राऊन आईज. ते येईल पी अँड क्यू. बरोबर. म्हणून देअरफॉर मग याचं ड्युएल काय येईल, ड्युएल कसं काढतो आपण, तर फक्त अँडला रिप्लेस करतो ऑरने. मग इथे येईल पी ऑर क्यू. म्हणजेच इन व्हर्बल फॉर्म जर आपण शब्दामध्ये लिहिलं तर हेच स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल, माधुरी हॅज कर्ली हेअर्स ऑर ब्राऊन आईज. किंवा तिचे काय आहेत, आईज ब्राऊन आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल ड्युएल काय असते. बरोबर. जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण ट्रूचं फॉल्स केलं, फॉल्सचं ट्रू केलं, स्मॉल टीचं सी लिहिलं, सी ऐवजी स्मॉल टी लिहिलं, अँड ऐवजी ऑर लिहिलं, ऑर ऐवजी अँड लिहिलं, तर जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्या स्टेटमेंटला म्हणतात दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग ऑफ दिस टॉपिक. तर मी काय करतो, याला आता रब करतो. आपला आता ड्युएल स्टेटमेंट विषयीच्या कन्सेप्ट जर संपल्या असतील तर आपण याच्या पुढचा टॉपिक घेऊ शकतो. बघा बुकमध्ये काही एक्झाम्पल
स्मॉल टी आणि स्मॉल सीमध्ये पण दिलेले आहेत, जे आपण दुर्दैवाने घेतलेले नाहीत. हवं तर आपण एखादं त्याचंसुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो. तर अजून एक क्वेश्चन जर आपण घेतला तर क्वेश्चन आहे राईट द ड्युएल्स. राईट द ड्युएल्स. तर बघा पहिला क्वेश्चन आहे पी अँड क्यू अँड सी. ॲक्च्युली यात वेगळं असं काही नाही आहे, फक्त मी स्मॉल सी आणि स्मॉल टीचं एकही एक्झाम्पल घेतलेलं नाही आहे म्हणून मी एक्झाम्पल घेतो, बाकी काही नाही. मग याचं जर मी ड्युएल स्टेटमेंट लिहायचं ठरवलं तर ड्युएल स्टेटमेंट कसं होईल ते, तर पी तसाच अँडऐवजी ऑर येईल, क्यू अँडऐवजी ऑर येईल आणि सी ऐवजी काय येईल स्मॉल टी. स्मॉल सी म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन, स्मॉल टी म्हणजेच टॉटॉलॉजी. काय अडचण. समजा दुसरं स्टेटमेंट आहे, सेकंड स्टेटमेंट आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये पी अँड टी ऑर सी अँड निगेशन क्यू आणि आपल्याला समजायचं ड्युएल लिहायचं आहे. ड्युएल स्टेटमेंट इज काय येईल, तर आपण काय करणार फक्त इथं अँड ऐवजी ऑर घेणार, टी ऐवजी सी लिहिणार, ऑर ऐवजी अँड लिहिणार, सी ऐवजी टी लिहिणार, अँड ऐवजी ऑर लिहिणार, निगेशन ॲज इट इज. हे झालं याचं ड्युएल स्टेटमेंट. बरोबर. अजून एक एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी अँड निगेशन पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर सी. बरोबर. तर याचं ड्युएल काय येणार, ड्युएल इज. याचं ड्युएल येणार निगेशन साईन चेंज नाही होत, फक्त अँड ऐवजी ऑर येणार आणि ऑर ऐवजी अँड येणार, सी ऐवजी टी येणार. दिस इज द ड्युएल ऑफ गिवन स्टेटमेंट. आय होप तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये आलं असेल आणि तुम्हाला चांगलं समजलं असेल. मग यानंतर मी याच्या पुढचं एक स्टेटमेंट सांगतो आहे, त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. मग ड्युॲलिटीचं एक प्रिन्सिपल पण असतं. ते प्रिन्सिपल काय आहे की इफ अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स इज गिवन. समजा एक लॉजिकल इक्विव्हॅलन्स दिलेलं आहे, म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्वल टू ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, देन ड्युएल ऑफ इट्स LHS अँड RHS अल्सो इक्विव्हॅलंट. जर आपण त्याचे लेफ्ट हँड साईडचं ड्युएल काढलं आणि राईट हँड साईडचं ड्युएल काढलं तर ते सुद्धा इक्विव्हॅलंटच असतं. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन घेतो आहे, राईट द ड्युएल ऑफ फॉलोविंग. पहिला क्वेश्चन आहे पी ऑर क्यू ऑर आर इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू ऑर आर. बघा हे काय, हे इक्विव्हॅलन्स आहे. इथे एक लेफ्ट हँड साईड आहे, त्याला इक्वल टू राईट हँड साईड आहे. जे आपण प्रूव्ह नाही करत आहे, त्यांनी सांगितलं नाही प्रूव्ह करायला किंवा ऑलरेडी ते प्रूव्ह आहेच, म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे जे इक्विव्हॅलन्समध्ये. मग याचं जर आपण ड्युएल लिहिलं, जर मी याचा ड्युएल ऑफ गिव्हन इक्विव्हॅलन्स, तर इक्विव्हॅलन्स कसं येणार, इक्विव्हॅलन्सचं ड्युएल कसं येणार, तर आधी लेफ्ट हँड साईडचा ड्युएल लिहिला तर तो येईल पी अँड क्यू अँड आर. बरोबर, लेफ्ट हँड साईडचा. आणि राईट हँड साईडचा ड्युएल येणार पी अँड क्यू अँड आर. तर हे ड्युएलसुद्धा इक्विव्हॅलंटच असतं, कारण दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न कसं आहे, इक्विव्हॅलंट आहे. बरोबर. समजा मी सेकंड स्टेटमेंट असं घेतलं, पी ऑर क्यू अँड आर इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हे सगळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लिहून दिलेले इक्विव्हॅलन्स आहे. याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हा आहे असोसिएटिव्ह लॉ. तर याला जर मी, हे इक्विव्हॅलन्स आहे, याच्या जर मी लेफ्ट हँड साईडचं ड्युएल काढलं, मग ड्युएल इज, लेफ्ट हँड साईडचं ड्युएल काय येणार, पी ऑर ऐवजी येणार अँड, क्यू ऑर आर इक्विव्हॅलंट टू, इथे पण येणार पी ऑर ऐवजी येणार अँड, पी अँड क्यू, अँड ऐवजी येणार ऑर आणि मधल्या ऑर ऐवजी येणार अँड. फक्त आपण ऑर ऐवजी अँड ऐवजी ऑर एवढंच याच्यात चेंज केलेलं आहे. तर आपल्याला सेकंड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मिळाला. हा फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होता आणि हा त्यापासून मिळालेला आहे ड्युएलचा सेकंड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा फर्स्ट असोसिएटिव्ह लॉ होता आणि त्यापासून मिळाला आपल्याला ड्युएल वापरून सेकंड असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे ड्युएलमुळे आपल्याला
ड्युएलमुळे आपल्याला दिलेल्या लॉच्या बरोबरचे दुसरे लॉ पण मिळतात. म्हणजे कसं, अजून एक लॉ होता डी मॉर्गन्स लॉ म्हणून, जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितला होता. तो लॉ समजा असा आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. जर आपण याचं ड्युएल स्टेटमेंट लिहिलं तर हा एक डी मॉर्गन्स लॉ आहे. तर आपल्याला ड्युएल वापरून दुसरा डी मॉर्गन्स लॉ पण मिळू शकतो. म्हणजे मला लॉ असा मिळतो, निगेशन ऑफ, फक्त ऑर ऐवजी मी अँड लिहिणार आहे इथे, आणि राईट हँड साईडला मी अँड ऐवजी ऑर लिहिणार आहे. तर मला सेकंड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यापासून मिळतो. बरोबर. तर याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. म्हणजे आता आपले 2 पॉईंट झाले. पहिला पॉईंट होता ड्युएल स्टेटमेंट म्हणजे काय, आपण त्याची एक्झाम्पल्स घेतली. त्यानंतर आपण घेतलं प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी म्हणजे काय, आणि इक्विव्हॅलन्समध्ये आपण ते ड्युॲलिटीचं प्रिन्सिपल यूज केलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला हा सेकंड टॉपिक संपवायचा आहे. इथं आपला सेकंड टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. आता आपण याच्या पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत. याच्या पुढचा जो टॉपिक आहे ना, त्या टॉपिकचं नाव आहे निगेशन्स. निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. टॉपिकचं नाव आहे निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. म्हणजे तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत आणि तुम्हाला त्यांचं लिहायचं आहे निगेशन. हा थर्ड टॉपिक आहे आपला, निगेशन्स. याआधी पण आपण निगेशन हे कनेक्टिव्ह पाहिलेलं होतं, पण ते फक्त एक कनेक्टिव्ह म्हणून आपण यूज केलेलं होतं. आणि त्यामध्ये आपण असं सांगितलं की दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नॉट लावलं की तुम्हाला निगेशन मिळेल. समजा नॉट असेल तर नॉट काढून घ्या, तुम्हाला निगेशन मिळेल. पण आता आपण घेणार आहोत ते कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असेल पूर्णपणे आणि आपल्याला त्याचं निगेशन्स काढायचं आहे. तर यासाठी सुरुवातीला तुम्हाला निगेशनचे रूल्स सगळे माहीत पाहिजे. रूल्स ऑफ निगेशन तुम्हाला माहीत असणं इथे गरजेचं आहे. आणि हे सगळे रूल्स मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह करण्यासाठी दिलेले होते. आणि जर तुम्ही ते प्रूव्ह केले असतील तर तुम्हाला हा टॉपिक किंवा हे एक्झाम्पल्स प्रचंड सोपे जातील. हे सगळे रूल तुम्हाला पाठ करायचे आहेत. पहिला रूल आहे निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. हा रूल आपण याआधी पण अनेक वेळा लिहिलेला आहे, वापरलेला आहे. दुसरा लॉ आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू, जो आत्ता थोड्या वेळापूर्वी मी लिहिला होता. याला आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणतो, इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा निगेशनचा लॉ आहे. थर्ड लॉ आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. याचप्रमाणे इम्प्लिकेशनचा पण एक निगेशनचा लॉ आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. फिफ्थ लॉ आहे negation of P double implies Q is equivalent to P and negation Q or negation P and Q. हे 5 निगेशनचे लॉ आपले पाठ पाहिजे ज्यावेळेस आपल्याला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट काढायचं असेल. तर ह्या 5 लॉमध्येच आपल्याला सगळे एक्झाम्पल याच्यातले सुटू शकतात. आणि हे 5ही लॉ आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह केलेले आहेत, किंवा मी तुम्हाला त्याचे ट्रूथ टेबल काढून ते प्रूव्ह करायला लावलेलं होतं. जर तुम्हाला हे लॉ प्रूव्ह करता नाही आले बाय युजिंग ट्रूथ टेबल्स, तर तसं तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा, आपण या सगळ्यांचे प्रूफसुद्धा घेऊ. जर तुम्हाला हे लॉ पाठ झाले असतील किंवा हे लॉ समजले असतील तर आपण याच्यावरची एक्झाम्पल्स घेऊ शकतो. कारण याच्यामध्ये एक्झाम्पल्स असतात आणि एक्झाम्पलसाठी हे सगळे लॉ तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. ओके, तर बघा आता, तर मी याचे एक्झाम्पल्स घेतो आहे. राईट निगेशन्स. पण हे आपण सिम्बॉलिक फॉर्मसाठी यूज करतो आहे. पण जेव्हा व्हर्बल फॉर्ममध्ये एक्झाम्पल येतं, व्हर्बल फॉर्ममध्ये एक्झाम्पल लिहिताना आपण लेफ्ट हँड साईडचं निगेशन राईट हँड साईडप्रमाणे लिहू शकतो. म्हणजे आपण निगेशन ऑफ पी ऑर क्यूचं स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन आपण काढू शकतो. पण कधीकधी जेव्हा व्हर्बल फॉर्ममध्ये असतात, व्हर्बल फॉर्ममध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. कारण जेव्हा तुम्ही निगेशन काढतात, निगेशन्स ऑफ क्वांटिफाईड
स्टेटमेंट्स, तेव्हा मात्र थोडासा गोंधळ तुमचा होऊ शकतो. म्हणून क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन काढताना फॉर ऑलला रिप्लेस करायचं देअर एक्झिस्टने. म्हणजे फॉर ऑल जर वर्ड कुठे त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये असेल तर त्याला रिप्लेस होतं देअर एक्झिस्ट वर्डने, किंवा देअर एक्झिस्ट वर्ड जर असेल त्याला रिप्लेस करायचं फॉर ऑल वर्डने. याचा दुसरा मिनिंग असं होतो, फॉर ऑल इज रिप्लेस्ड बाय देअर एक्झिस्ट अँड देअर एक्झिस्ट इज रिप्लेस्ड बाय फॉर ऑल. हे पण एक महत्त्वाचं आहे निगेशन काढताना. आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. बघा क्वेश्चन मी घेतो, राईट द निगेशन्स. तर आपल्याला निगेशन्स लिहायचे. तर पहिलं एक्झाम्पल मी घेतो, ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. बघा तुम्हाला फक्त निगेशन लिहायला लावलं आहे, तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू वगैरे विचारलीच नाही आहे, त्यामुळे आपण त्याचा इथं विचारसुद्धा करणार नाही आहोत. तर दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते ऑल हे क्वांटिफायर वापरून दिले, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स, बरोबर. तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं ऑल हे युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे आणि त्याचं जेव्हा निगेशन तुम्ही कराल तेव्हा फॉर ऑल ऐवजी आपल्याला देअर एक्झिस्ट वापरायचं आहे. याचं मिनिंग काय होतं की सगळे नॅचरल नंबर हे इंटिजर असतात. तर मग याचं निगेशन कसं तयार होईल? सगळे नॅचरल नंबर इंटिजर असतात, मग याचं निगेशन तयार होतं कमीत कमी एक तरी नॅचरल नंबर असा आहे जो इंटिजर नाही, जे फॉल्स आहे, पण आपल्याला त्या ट्रू किंवा फॉल्समध्ये जायचं नाही आहे, आपल्याला फक्त निगेशन लिहायचं आहे. मग फॉर ऑलचं निगेशन होतं, इथे लिहितो निगेशन इज. याचं निगेशन कसं तयार होईल? देअर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर विच इज ॲन इंटिजर. म्हणजे एक तरी नॅचरल नंबर माझ्याकडे असा आहे जो इंटिजर आहे, हे असेल याचं निगेशन. कारण काय होतं, काही मुलं ऑलचं निगेशन लिहिताना नो असं वापरतात. मग ते कसं करतात निगेशन? नो नॅचरल नंबर इज इंटिजर. हे कसं आहे, ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर, तर ते लिहितात नो नॅचरल नंबर इज इंटिजर, आणि ते निगेशन हे रॉंग येणार आहे. ऑलचं निगेशन करताना नेहमी देअर एक्झिस्ट हा वर्ड यूज केला पाहिजे. मग सेकंड एक्झाम्पल मी घेतो आहे, सम स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 12. Some students of standard 12 are 18 years old. कसे? सम स्टुडंट्स, काही मुलं असे आहेत 12वीचे जे 18 इयर्सचे आहेत, बरोबर. तिथे कोणतं सिम्बॉल आला, इथे कोणतं क्वांटिफायर आलं आहे, तिथं आलं आहे देअर एक्झिस्ट क्वांटिफायर, बरोबर ना. सम म्हणजे काय? काही मुलं असे आहेत. मग जेव्हा काहीचं निगेशन तुम्ही करतात तेव्हा देअर एक्झिस्टचं निगेशन होतं फॉर ऑलमध्ये. म्हणजे याचं निगेशनचं स्टेटमेंट तयार होईल, निगेशन इज ऑल स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 12. सर्वच्या सर्व 12वीचे मुलं आर नॉट 18 years old. ओके, एक स्लाइट मिस्टेक माझ्याकडून झालेली इथे. जेव्हा आपण याचं निगेशन लिहिलं तेव्हा आपण ऑलला देअर एक्झिस्ट लिहिलं, पण ॲक्च्युली आपण निगेशन केलंच नाही. इथं होतं ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर, इथं पाहिजे होतं देअर एक्झिस्ट नॅचरल नंबर विच इज नॉट ॲन इंटिजर, कारण निगेशनसाठी नॉट पाहिजे होतं की नाही, नॉट ॲन इंटिजर. तसंच इथे पण सम स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 12 आर 18 years ओल्डचं निगेशन काय होईल? ऑल स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 12 आर नॉट 18 years old. थोडंसं टायमिंगमध्ये आपण घाई करतो आहे ना, त्यामुळे थोडं कधी मिस्टेक होऊन जाते. थर्ड स्टेटमेंट असं आहे, फॉर ऑल n बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर, n+7 इज ग्रेटर दॅन 8. बरोबर. काही नॅचरल नंबर असे आहेत की n+7 ग्रेटर दॅन 8. तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं, जेव्हा याचं आपण निगेशन लिहू,
निगेशन लिहिताना फॉर ऑलचं निगेशन देअर एक्झिस्ट करायचं. निगेशन तर होणारच, फक्त फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट हा वर्ड लिहायचा. निगेशन तर आपल्याला करायचंच आहे. निगेशन म्हणजे नॉट हे आपण लावणारच आहोत, फक्त फॉर ऑल ऐवजी देअर एक्झिस्ट येतं. किंवा आता मी अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचं अजून ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर n+4 इज ग्रेटर दॅन 9. आपल्याला याचं निगेशन लिहायला लावलं आहे. याचं निगेशन काय तुम्हाला कळालं असेल. निगेशन इज, तर आपण देअर एक्झिस्ट ऐवजी लिहिणार फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू n आणि आपण निगेशन करणार. निगेशन कसं होईल आता याचं, n+4 ग्रेटर दॅन 9चं येईल, नॉट ग्रेटर दॅन 9, नॉट लेटर लावलं की आपलं निगेशन तयार. तर ॲटलिस्ट तुम्हाला निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट्स समजलं आहे असं मी गृहीत धरायला हरकत नाही आहे, बरोबर. तर आपण आता अजून ह्या लॉचे पण काही एक्झाम्पल घेऊया. आता मी हिरप केलं चालेल ना. बघा, म्हणजे आज आपण टोटल 3 टॉपिक शिकलेलो आहोत. क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, हे असंच ठेवूया. त्यानंतर ड्युएल्स, प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी, नाव द निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन ऑफ द क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, बरोबर. आता बघा, आता जर तुमचे सगळे लॉज जर पाठ झाले असतील तर आपण याची एक्झाम्पल्स काय घेऊ शकतो. बघा, क्वेश्चन असा असतो, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल्स, without using truth tables, show the following, show that. नॉर्मली मुलांना जे लॉजिकमधले पार्ट्स आवड जातात त्याच्यामध्ये हा पार्ट नक्कीच असतो की विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. आपल्या इथे कुठेही ट्रूथ टेबल काढायचं नाही आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. यासाठी आपल्याला निगेशनचे जे स्टेटमेंट मी लिहून दिलेत ते इथे यूज करावे लागतात. म्हणजे कसं बघा, पहिलं आहे P and using the truth tables, write the negations, पहिलं आहे P and in bracket Q implies R. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नच्या निगेशनचा स्टेटमेंट पॅटर्न सांगायचं आहे, बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला जे निगेशनचे रूल आहेत ते यूज करायचे. मी तुम्हाला सर्व रूल पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो आहे की जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. हे रूल आपण थोड्या वेळापूर्वी शिकलेलो होतो, बरोबर. थोड्या वेळापूर्वी आपण हे रूल शिकलेलो होतो. तर इथे आपल्याला ते रूल यूज करून याचं निगेशन काढायचं आहे. बघा, मग निगेशन ऑफ कशाचं निगेशन काढायचं आहे, P and Q implies Rचं, बरोबर. आपण कोणता रूल कसा वापरणार बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्रॅकेटला एकच स्टेटमेंट गृहीत धरणार. म्हणजे एक स्टेटमेंट आहे, हे एक P स्टेटमेंट आहे, P and Q असं आपलं स्टेटमेंट आहे. आणि अँडसाठीच्या निगेशनचा लॉ म्हणजे आपण इथे या लॉला यूज करणार आहोत. मग तो लॉ काय सांगतो, डिमॉर्गन्स लॉ. तर फर्स्ट टर्मचं निगेशन, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन अँडऐवजी ऑर लिहायचं आणि मग सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. जर हा लॉ मी इथे यूज केला तर मला मिळेल निगेशन ऑफ P, पहिल्या स्टेटमेंट निगेशन, ऑर निगेशन ऑफ द सेकंड ब्रॅकेट. म्हणजे इथं लॉ कोणता वापरला मी, निगेशन ऑफ P and Qचा, निगेशन P ऑर निगेशन Q. मी त्याचं नाव लिहिण्याऐवजी बेटर वे तो डायरेक्ट रूल लिहितो की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात यावं. आता जर मी चेक केलं तर मला पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन मिळालेलं आहे, ऑर ह्या ब्रॅकेटचं निगेशन बाकी आहे. मग इम्प्लिकेशनच्या लॉनुसार P implies Qचं निगेशन असतं P and निगेशन Q.
मग तो लॉ जर आपण इथे यूज केला तर मला इथे मिळेल क्यू इम्प्लाइज आर ऐवजी इथे मिळेल क्यू अँड निगेशन ऑफ आर, अँड दिस इज कॉल्ड द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. मग देअरफॉर निगेशन इज, मग तुमचं निगेशन काय झालं, निगेशन पी और ब्रॅकेटमध्ये क्यू अँड निगेशन आर. अडचण. समजा मी इथे सेकंड एक्झाम्पल घेतलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे निगेशन पी और क्यू अँड आर. आपल्याला ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन लिहायचं आहे, बरोबर. मग निगेशन इज, ते निगेशन मी कसं लिहिणार, तर हा स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि त्याच्या अगोदर मला द्यायचं निगेशनचं साईन. निगेशन कशाचं आहे, तर ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं ब्रॅकेटमध्ये येईल निगेशन पी और क्यू अँड आर. तर बघा इथे मी ह्या ब्रॅकेटला एक स्टेटमेंट गृहीत धरेल, बरोबर. मग एक स्टेटमेंट आहे अँड आहे, दुसरं स्टेटमेंट आहे. मग मी इथे लॉ वापरणार आहे हाच, बरोबर, अँडचा. तो लॉ काय सांगतो, दोन स्टेटमेंट आहे मध्ये अँड आहे आणि त्याच्या बाहेर जर निगेशन असेल तर आपण पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घेतो और दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. सिमिलरली तर काय पहिलं स्टेटमेंट आहे, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँडऐवजी ऑर लिहायचं सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. इथं कोणता लॉ आला, डी मॉर्गन्स लॉ. तुम्ही इथं मग आता असं लिहितो ते मी. सिमिलरली जर मी इथे पण लॉ वापरायचं ठरवलं तर इथं निगेशन पी हे माझं एक स्टेटमेंट आहे, निगेशन पी और क्यू. तर निगेशन पीला जर मी थोड्या वेळासाठी आर म्हटलं असेल तर आर और क्यू असं स्टेटमेंट, म्हणजे ऑरसाठी मला लॉ यूज करायचा आहे. मग मी हा लॉ यूज करेल. मग ऑरसाठीचं लॉ काय सांगतो आहे, तर जे पहिलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन ऑर ऐवजी अँड लिहायचं, मग सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, बरोबर. मग याचं निगेशनचं लॉ काय येणार, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन ऑफ क्यू, याला ब्रॅकेट और निगेशन आर. कळतं. इथं आपण कोणता लॉ वापरला, परत इथं पण आपण वापरला तो डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ आपण इथे यूज केलेला आहे. बघा, मग निगेशन ऑफ निगेशन पीचा पण लॉ आपल्याकडे आहे. जेव्हा डबल निगेशन असतं तेव्हा आपण त्याचे आन्सर लिहितो फक्त पी अँड निगेशन क्यू एका ब्रॅकेटमध्ये और निगेशन आर. इथं आपण लॉ वापरलेला निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. आणि अशा प्रकारे मला निगेशनचं स्टेटमेंट मिळालेलं आहे. जर मी याचं अजून एक एक्झाम्पल घेतलं, समजा हे आजचं लास्ट एक्झाम्पल आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी निगेशनवर पुन्हा आपण चर्चा करू. याचे निगेशनचे अजून जास्त एक्झाम्पल सोडून घेऊ आणि याबरोबर आपल्याला जो लास्ट टॉपिक आहे चॅप्टरचा तो पण घ्यायचा आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपलं हे चॅप्टर संपेल. बघा, तर पुढचं एक्झाम्पल मी घेतो आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. तुम्ही काय करतो बघा, आता तुम्ही लिहिणार निगेशन इज. कशा निगेशन लिहायचं आहे मला, तर निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. तर जर मी ह्या ब्रॅकेटला पी म्हटलं थोड्या वेळासाठी, ह्या ब्रॅकेटला क्यू म्हटलं, तर मला इथे लॉ वापरायचा आहे निगेशन ऑफ पी और क्यूचा. त्याला लॉनुसार काय येणार इथे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. दिस लॉ इज कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. जर मी हा लॉ इथे यूज केला तर मला मिळेल पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन, बरोबर, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑर ऐवजी येणार अँड आणि इथे येणार निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर ऐवजी अँड, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. इथं मी कोणता लॉ यूज करणार, इथे मी लॉ यूज करणार निगेशन ऑफ पी अँड क्यूचा. आणि हा लॉ काय सांगतो, तर निगेशन पी और निगेशन क्यू. तर इथे काय बघा, ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये निगेशन पी एक स्टेटमेंट आहे, निगेशन क्यू एक स्टेटमेंट आहे आणि मध्ये अँड आहे. आपण काय करतो, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी और लिहिणार अँड आणि परत निगेशन ऑफ
निगेशन क्यू, हा एक ब्रॅकेट. अँड ॲज इट इज इथे पण मला निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू म्हणजे हाच लॉ इथे पण यूज करायचा आहे. त्या लॉनुसार फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन अँड ऐवजी ऑर आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. बरोबर. आता लॉ कोणता येईल? इथं लॉ येईल डबल निगेशनचा. निगेशन ऑफ निगेशन पी इक्वल टू काय असतं? पी. आणि जर मी ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली ते काय होईल बघा. इथं निगेशन ऑफ निगेशन पी येणार पी, और निगेशन ऑफ निगेशन क्यू येणार क्यू, अँड निगेशन पी ॲज इट इज और निगेशन ऑफ निगेशन क्यू येणार क्यू. आणि आपलं ॲन्सर येणार आहे निगेशनचं पी ऑर क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. तर आज आपण जेवढे टॉपिक बघितले त्याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल्स बघितले ते सगळे एक्झाम्पल जर तुम्हाला समजले असतील तर तुम्ही या चॅप्टरचा पुढचा एक्झरसाइज स्वतः सॉल्व करू शकता. फक्त यात निगेशनमधले आपले एक्झाम्पल थोडेसे कमी झालेत, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे अजून काही एक्झाम्पल घेऊ आणि मग याच्या पुढचा टॉपिक पण आपण घेऊ. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. थोडंसं फास्ट झालं शेवटी, पण ते तुम्हाला कदाचित समजलं असेल चांगलं असं मी गृहीत धरतो.